नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बनवत आहोत बिना अंड्याचा म्हणजे एगलेस प्लम केक। खास क्रिसमसला हा केक बनवला जातो, आपल्या सर्वांना हे माहीतच असेल। आणि विशेष म्हणजे हा केक आपण ओव्हन मध्ये नाही बनवणार आहे, मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा नाही। हा केक आपण बनवणार आहोत कढईमध्ये। कढईमध्ये सुद्धा तेवढाच छान केक बनतो जेवढा मायक्रोवेव्ह मध्ये बनतो। बघू शकाल आपण, अतिशय डिलिशियस अगदी जाळीदार स्पंजी केक बनलेला आहे। आणि हा केक बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते आपल्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असतं। याला काही खूप वेगळं असं फारसं साहित्य लागत नाही आणि बनवायला अतिशय सोपा हा केक आहे। अगदी भरपूर ड्रायफ्रुट्स घालून हा केक आपण सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, बिघडायचा प्रश्नच नाही। कारण अगदी परफेक्ट मेजरमेंट, परफेक्ट टायमिंग मी आपल्याला सांगितलं आहे आणि कढईमध्ये बनवत आहे आपण। बस आता क्रिसमस येणारच आहे तर आपण सुद्धा हा केक नक्की ट्राय करा। आणि असं काही नाही की क्रिसमसलाच हा केक बनवावा, इतर वेळेला सुद्धा तुम्ही हा केक बनवून खाऊ शकता, मुलांना तर खूप आवडतो। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। बनवूया क्रिसमस स्पेशल भरपूर ड्रायफ्रुट्स असलेला प्लम केक। सर्वात आधी घेतलं आहे मी हे थोडेसे बदाम कापून, ही लाल चेरी जी आपण पानामध्ये खातो ती, आणि हे थोडेसे किशमिश, ही टुटी फ्रुटी थोडीशी, हे थोडेसे अक्रोड आणि हे काळे किशमिश। तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेसे ड्रायफ्रुट्स कमी जास्त करू शकता। एक बाउल घेतला मी काचीचा, त्याच्यामध्ये आता घालायचं आपल्याला एक बाउल भरून, छोटा बाउल भरून किंवा छोटी वाटी भरून संत्र्याचा ऑरेंज ज्यूस, संत्र्याचा ज्यूस किंवा ऑरेंज ज्यूस काहीही म्हणा। आणि हा जर आपण कपाने मोजला तर हा 1 कप आहे। आता यामध्ये आपल्याला हे सर्व ड्रायफ्रुट्स टाकून द्यायचे। आणि हे सर्व टाकल्यानंतर मिक्स करायचं। तर याला आपल्याला भिजवायसाठी ठेवायचंय, कमीत कमी 1 तास तरी ठेवा। आणि जर तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही 2-3 तास ठेवू शकता याला, पण मी आता याला 1 तास तरी झाकून ठेवते। आता मी याच्यावर झाकण ठेवून याला 1 तासासाठी ठेवून देते एका साइडला। प्लम केक बनवताना मसाल्याचा फ्लेवर खूप गरजेचा असतो, त्याच्यामुळे आता आपण यात घालायचे एक छोटासा दालचिनीचा पीस, 2 हिरवी वेलची, 4 लवंग आणि हे आहे जायफळ। जायफळ मात्र आपल्याला एवढं नाही घालायचंय, अगदी थोडंसं किसून घालायचंय। जायफळ सोडून या बाकीच्या 3ही वस्तू तुम्ही खलबत्त्यामध्ये थोडेसे जाडसर कुटून घ्या किंवा मग मिक्सरमध्ये फिरवून घ्या। हा मसाला मी खलबत्त्यामधून थोडासा जाडसर कुटून घेतला। एक पॅन ठेवला गॅसवर मी, त्यात टाकते मी 1 कप साखर। साखर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे, कारण आपण जेव्हा बाहेरचा प्लम केक बघतो त्याला कलर आपल्या साध्या केक सारखा नसतो, ब्राऊन कलरचा असतो। त्याच्यामुळे आपल्याला आता साखर कॅरमलाइज करून घ्यायची। साखरेला आता लो फ्लेमवर वितळू द्यायचं, ही आपोआप वितळेल। साखर तुम्ही 1 कप किंवा पाऊण कप वापरू शकता, एकही वापरली तरी चालेल किंवा पाऊण। साखर वितळायला आता सुरुवात झाली बघा। याचा आपल्याला छान अगदी गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे। साखर आता तशी पूर्ण मेल्ट झाली, पण आपल्याला थोडा कलर अजून डार्क पाहिजे, त्याच्यामुळे याला थोडंसं अजून होऊ द्यायचं। आता आपल्याला पाहिजे तसा साखरेचा कलर आला, दाखवते मी आपल्याला दुसऱ्या चमच्यामध्ये। असा छान लाल कलर आला पाहिजे, म्हणजे आपल्या केकचा कलर पण छान येतो। आता ही छान मेल्ट झाली, चांगले बबल्स आले की समजून घ्यायचं साखर छान झाली। आता काय करायचं, आपण गॅस बंद करून द्यायचा आणि याला थोडंसं 5 मिनिट थंड होऊ द्यायचं, कारण आपल्याला याच्यात टाकायचंय पाणी। पण आपण खूप गरम याच्यामध्ये जर पाणी टाकलं तर ते अंगावर उडायची शक्यता असते, त्याच्यामुळे खूप गरम याच्यामध्ये याच्यात पाणी टाकू नका, याला थोडंसं थंड करून घ्या। आता मी यातच टाकते हा आपण तयार केलेला मसाला। नंतर आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचंय, त्याच्यामुळे हा मसाला असाच टाकला तरी चालतो। आणि थोडंसं जायफळ आपण याच्यात किसून घालूया, खूप जास्त जायफळ घालायचं नाही। बस थोडंसं। साखरेचं मिश्रण आपलं थंड होतंय, तोपर्यंत आपण या केक टिनला थोडंसं ग्रीस करून घेऊया। तेल लावायचं सगळीकडनं, अगदी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं।
या डब्याच्या साईडला सुद्धा तेल लावून घ्यायचं. जरी आपण याला बटर पेपर लावणार आहे तो आपण फक्त खालच्या बाजूने लावू. आणि तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर बस तेल लावल्यानंतर याच्यावर थोडासा मैदा शिंपडा. बस ते मैदा आपला बटर पेपरचं काम करून घेईल. याला मी लावते आता बटर पेपर. माझ्याकडे बटर पेपर आहे. बटर पेपर लावल्यानंतर सुद्धा याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. केक बनवायसाठी आपला डबा तयार. हे मिश्रण आता थंड झालं. यात टाकते मी अर्धा कप पाणी. याला परत थोडंसं आपल्याला उकळून घ्यायचंय. पाणी टाकल्यानंतर थोडंसं याला फक्त आपल्याला एक उकळी आणून घ्यायची. बस जास्त नाही करायचंय. आता याला एक उकळी आली. गॅस बंद. आणि हे मिश्रण परत आपण आता थंड करायला ठेवून देऊ. आणि थंड झाल्यानंतर याला आपण चाळणीने चाळून घ्यायचं. गाळून घ्यायचंय आपल्याला याला गाळणीने. म्हणजे हा सगळा मसाला वगैरे जो आहे तो निघून जाईल. आता केकचं बॅटर तयार करूया. एक बाउल घेतला मी. त्यात ठेवते मी चाळणी आणि त्यात टाकते मी हा 1 कप मैदा. तुम्ही जर वाटीने माप घेत असाल तर वाटीने सुद्धा घेऊ शकता. याला व्यवस्थित चाळून घ्यायचा. हे आहे 1/4 कप तेल. फक्त तुम्ही मोहरीचं आणि शेंगदाण्याचं तेल घेऊ नका ज्याला फ्लेवर आहे. हे मी सनफ्लॉवर ऑइल घेतलंय. त्याच कपाने पुन्हा मी घेतलं आहे दूध, पण थोडंसं कमी घेतलं. लागलं तर आपण नंतर घालू, पण मी आता थोडंसं कमी टाकते. यात टाकते मी अगदी थोडंसं मीठ चवेसाठी. म्हणतात ना गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं तर त्याची टेस्ट डबल होते. याला आता आपण थोडंसं विस्करने फेटून घ्यायचं. बेकिंग पावडर आपण यात नंतर शेवटी घालणार आहे सर्वात. एक बाउल घेतला मी काचेचा. त्यात चाळणी ठेवूया आणि आपण हे जे तयार केलं होतं साखरेचं कॅरमल हे आपण आता गाळून घ्यायचं. हे आता कॅरमल आपण याच्यामध्ये टाकायचं मैद्यामध्ये. त्याच्यामुळे मी आधी दूध जास्त टाकलं नाही. लागल्यास आपण टाकूया परत. याला थोडंसं विस्करने फेटून घ्यायचं. आता यातच आपल्याला जो आपण ऑरेंज ज्यूस बनवून ठेवलेला होता ज्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकून ठेवले तो पण ज्यूस टाकायचा आहे. आता याला छान फेटून घ्यायचं. याच्यामध्ये ह्या गाठी नाही राहिल्या पाहिजे. याला छान हलवून घ्यायचं. पुन्हा तोच बाउल घेतला मी. त्यात आपण हे ऑरेंज ज्यूस गाळून घेऊ. कारण ऑरेंज ज्यूस सुद्धा आपण जेवढा लागेल तेवढाच टाकायचा आहे. आता हे ड्रायफ्रूट काढून एका साईडला ठेवून द्यायचे थोड्या वेळ. हाच ऑरेंज ज्यूस परत आता मी याच्यात टाकते. सर्व टाकला तरी चालेल कारण लागणारच. केक असा छान मॉइश्चराइज झाला पाहिजे. आणि याला खूप छान फेटून घ्यायचं. मी आता ओव्हन मध्ये केक बनवणार नाहीये त्याच्यामुळे मी काय केलं, एक कढई घेतली. कढईमध्ये अगदी थोडंसं मीठ टाकलं. नाही टाकलं तरी चालतं. त्यात एक स्टँड ठेवलं. आता या कढईला आपल्याला प्रीहीट करून घ्यायचंय. आणि लक्षात असू द्या प्रीहीट करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ओव्हन मध्ये सुद्धा केक बनवू शकता. तिथे सुद्धा तुम्हाला 10 मिनिट ओव्हन प्रीहीट करायचंय जर बनवत असाल तर. आता याच्यावर ठेवते मी झाकण. झाकण ठेवून कढई 10 मिनिट प्रीहीट होऊ देते. हे मिश्रण मी छान विस्करने फेटून घेतलं. बघा अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे असायला पाहिजे की याला आपण जर सोडलं तर हे असं खाली पडलं पाहिजे. असं चिपकून नाही बसलं पाहिजे स्पॅच्युलाला. मग समजायचं की आपलं परफेक्ट आहे. जर तुम्हाला घट्ट वाटलं तर मग तुम्ही थोडंसं दूध टाका अजून. पण हे आता अगदी व्यवस्थित आहे. यात टाकायचं आपल्याला हे सर्व ड्रायफ्रुट जे आपण भिजवून ठेवले होते. याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर याचा कलर अजून डार्क पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 टेबलस्पून किंवा 1 टीस्पून कोको पावडर टाका. पण शिजल्यानंतर जेव्हा आपला केक बेक होईल तेव्हा त्याचा कलर चेंज होतो. आता आपण याच्यामध्ये घालायचे बेकिंग पावडर 1 टीस्पून म्हणजे 1 छोटा चम्मच आपण यात घालूया बेकिंग पावडर. आणि हा थोडासा अगदी खायचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर याला मात्र जास्त वेळ बाहेर ठेवू नका. आणि काय होतं बऱ्याचदा केक फुगत नाही. त्याच्या मागे कारण एक असतं की तुम्ही बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर याची एक्सपायरी डेट ही चेक करून घ्यायची. कधी कधी डेट चालली गेलेली असते आणि आपण तोच वापरतो. त्याच्यामुळे मग तसं होऊ शकतं. हे मिश्रण आता आपण पटापट केकच्या टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं. याला आता थोडंसं आपण टॅप करून घेऊ म्हणजे जे बबल्स असतील ते निघून जातील यातले. असं केल्यामुळे काय होतं केक हा दबत नाही. थोडंसं टॅप करून घ्यायचं याला.
आपण यात जे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहे ते सर्व आता खाली गेले, पण आपल्याला ते वर दिसायला पाहिजे म्हणून आपण नंतर बघा पुढे मी काय करते. प्रीहीट केलेल्या कढईमध्ये आपण हा केकचा डब्बा हळूच ठेवायचा आणि सांडशी नाहीतर पकड घ्यायची, कारण कसं कढई खूप अगदी तापलेली असते, त्याच्यामुळे हाताने ठेवू नका. आता याच्यावर ठेवायचंय आपल्याला झाकण. ते वाफ जाऊ नये म्हणून मी त्याला थोडीसं अॅल्युमिनियम फॉइल लावली. हा केक आपल्याला 40 ते 45 मिनिट बेक करायचा आहे आणि ते लो फ्लेमवर. आता सुरुवातीला काय करायचं, थोडंसं 1 मिनिटासाठी भांडं गरम होईपर्यंत थोडासा गॅस मोठा करा आणि त्याच्यानंतर मात्र लो फ्लेमवर होऊ द्यायचं. कमीत कमी आता आपण 30 मिनिट तरी होऊ देऊ. त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स टाकायचे म्हणून आपण केक काढू. केकला आता ठेवून अर्धा तास झाला. आता आपल्याला काय करायचंय, झाकण काढायचं. अर्ध्या तासापर्यंत मात्र चुकून सुद्धा झाकण काढू नका. आणि आता झाकण काढून आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकूया. म्हणजे आता या स्टेजला जर आपण ड्रायफ्रुट्स टाकले तर मग ते खाली जात नाही. आणि हे काम मात्र आता आपण पटापट करायचं. अगदी काजू टाकले मी, आता बदाम पण टाकते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स कुठलीही टाका. आता टाकते मी हे काळे किशमिश. थोडेसे हे लाल सुद्धा टाकूया साधे. थोडे अक्रोड, थोडीशी लाल चेरी आणि सर्वात शेवटी टाकते मी ही आपली साधी टूटी फ्रुटी, जी मला खूप आवडते. हे सर्व ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर आता आपण परत याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि याला परत आपण लो फ्लेमवरच छान केक पूर्ण होईपर्यंत होऊ द्यायचं. याला 45 मिनिट झाले. याला केक तयार झालेला आहे, दिसतोय. आता आपण झाकण काढून घ्यायचं. याला एकदा चेक करून घेऊया टूथपिकनी की हा झाला आहे की नाही. टूथपिक जर आपली क्लीन आली तर समजायचं की हा झालेला आहे. अगदी क्लीन आली म्हणजे हा छान झाला. याला आता थंड होऊ द्यायचं. गरम गरम याला डिमोल्ड करायचं नाही. याला मी आता थंड करून घेते. एका डिश मध्ये आता याला मी काढून घेते. बघू शकाल आपण किती मस्त अगदी केक पूर्ण व्यवस्थित निघून आला. बटर पेपर सुद्धा काढून घ्यायचा. केकला बघू शकाल आपण किती सुंदर कलर आला आणि अगदी जाळीदार केक तयार झाला. ही बघा, याची जाळी मी आपल्याला जवळून दाखवते. या केकला आता मी परत सरळ करून घेतलं हातावर घेऊन. तर आपण सुद्धा नक्की ट्राय करून बघा एकदा तरी. ख्रिसमस स्पेशल प्लम केक बनवायला अतिशय सोपा आणि अगदी डिलिशियस, बिघडायचा प्रश्नच नाही. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.